नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मेन्स सर्कलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। बऱ्याच विद्यार्थ्यांची अशी शंका होती की आपण मराठीतून प्रिपरेशन करतो पण यूपीएससीची प्रिलिम ही इंग्लिशमधून असते, ज्याच्यासाठी करंट अफेअर सुद्धा इंग्लिशमधून वाचावं लागतं। मग बरेच जे करंट अफेअरचे मॅगझिन आहेत, काही नामांकित आहेत, जसं की आता माझ्याकडे विजन आयएसचं मॅगझिन आहे समोर। तर मग या मॅगझिनचा अभ्यास नक्की कसा करायचा आणि तो प्रिलिम ओरिएंटेड कसा ठेवायचा। एक मेन्सचा आस्पेक्ट वेगळा असतो, प्रिलिमचा आस्पेक्ट वेगळा असतो। मग हाच समजून घेण्यासाठी आपण पाहूया की मॅगझिनमधले कोणते पॉईंट्स हे महत्त्वाचे असतात किंवा कसे ठरवायचे ते प्रिलिम ओरिएंटेड आहेत की मेन्स ओरिएंटेड आहेत। जसं की आता हा पहिला पार्ट जर तुम्हाला दिसत असेल, ज्याच्यामध्ये पॉलिटी आणि गव्हर्नन्सचा सेक्शन आहे पूर्ण। आता या सेक्शनमध्ये बघा, जर प्रिॲम्बलची बद्दल बोललं जात आहे किंवा प्रॉपर्टी ऑफ राईट्स बद्दल आहे, इंटरनल डेमोक्रेसी आहे पार्टीजमध्ये, पॉलिटिकल पार्टीजमधली, किंवा NGOचा टॉपिक असेल, MNCचा टॉपिक असेल, गव्हर्नन्सचा असेल, डिजिटल लँड रेकॉर्डचा आहे किंवा पर्सन्स विथ डिसेबिलिटी आहे। हे सगळे पॉईंट तुमच्या मेन्सचा आस्पेक्ट कव्हर करतात। यांचा प्रिलिममधला रोल कमी आहे किंवा जो आहे तो तुमचा लक्ष्मीकांतमध्ये कव्हर होणार आहे स्टॅटिक पार्टमध्ये। त्यामुळे पॉलिटीच्या पार्टला इतकं तुम्ही करंट ओरिएंटेड पाहण्यापेक्षा खूप ब्रॉडर थीम असेल, जसं की नवीन कायद्यांचं इनॅक्टमेंट झालेलं आहे, असं काही वेगळं असेल तर त्याला करा। पण जर PYQ मध्ये आपण पाहिलं तर UPSCने या घटकांकडे इतका लक्ष दिलेला दिसत नाही, जो मेन्सच्या आस्पेक्टमध्ये त्यांनी कव्हर केलेले आहेत। सो मग तुम्ही त्याला त्या पार्टमध्येच कव्हर करा, आत्ता इथे करू नका। त्यानंतर जर तुम्ही पुढे पाहाल, IRचा पार्ट आहे। IRला मॅप ओरिएंटेड जितकं ठेवता येईल तेवढं अधिक ठेवा, किंवा ज्या मल्टीनॅशनल ऑर्गनायझेशन्स आहेत, जसं की G20 समिट आहे, इंडियामध्ये पण मध्यंतरी झाली होती, तर अशा समिटच्या रिलेटेड जो फॅक्ट अँड डाटा असतो तो जास्तीत जास्त कव्हर करण्याचा प्रयत्न करा। अदर दॅन तुम्ही थरोली पूर्ण सिलेबस किंवा पूर्ण मॅगझिन कव्हर करण्यापेक्षा त्याला पाहणं। त्यानंतर कुठले देश चर्चेमध्ये आहेत, जसं की आसियन कंट्री चर्चेमध्ये दिसत आहे, किंवा इथे तुम्हाला दिसत असेल इटली आहे, स्पेन आहे, यातले जे प्रमुख ठिकाण आहेत ज्यांची चर्चा झालेली आहे, किंवा जिथे काही नवीन घटना घडली असेल, नवीन इनॅक्टमेंट झालेला असेल, किंवा तो एरिया खूप इंटरनॅशनली चर्चेत असेल, तर त्याला मॅपिंगच्या फॉर्मॅटमध्ये पहा। त्याला IRचा जो मेन्सचा आस्पेक्ट आहे त्या आस्पेक्टमध्ये पाहू नका। त्यानंतर तुम्ही इकॉनॉमीमध्ये पण बरेच असे फॅक्ट असतील की जे ते फक्त मेन्स ओरिएंटेड आहेत, आणि काहीच असे फॅक्ट असतील की जे तुम्हाला प्रिलिम ओरिएंटेड करायचे आहेत। त्यामुळे इथे सुद्धा संपूर्ण आस्पेक्ट थरोली करण्यात काही अर्थ राहत नाही। आता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हा प्रिलिमला येणारा मुद्दा तर नक्कीच नाहीये, कारण खूप वर्षांपूर्वीचा आहे, आउटडेटेड आहे, आणि थोडा मेन्स ओरिएंटेड काहीतरी त्याच्यामध्ये चेंजेस असतील तर ते विचारता येऊ शकतो। किंवा FCIचं असेल, फूड कॉर्पोरेशन, फूड सिक्युरिटीच्या रिलेटेड आहे, मेन्समधला आस्पेक्ट आहे, तर त्याला इथे करण्यात फारसा अर्थ राहत नाही। बाकी मग तुम्हाला जे असे वाटतात पॉईंट्स की जे इथे तुम्हाला कामाला येणार आहेत प्रिलिमला, ते प्रिलिमच्या PYQ मधून सुद्धा कळत जातील, कारण जितके तुम्ही PYQला सातत्याने पाहता, कोणता क्वेश्चन पोटेन्शियल आहे, प्रिलिममध्ये विचारता येऊ शकतो किंवा विचारला जाईल, हे आपल्याला तिथून कळतं। आता पुढे जर आपण इकडे गेलो, याच्यामध्ये सब टॉपिक सुद्धा आहेत खूप सारे, ज्याच्यामधून कदाचित प्रिलिमला वन लाइनर एखादा विचारला जाऊ शकतो, त्यामुळे तुम्ही त्याच्यातून करा। जसं की नॅनो फर्टिलायझर आहे, काहीतरी त्याच्यामध्ये काही नवीन चेंजेस असतील, किंवा पॅनच्या रिलेटेड काहीतरी त्यांनी विचारलंय। त्याच्यानंतर आता ह्या बाबतीत मात्र लाईव्ह स्टॉक सेन्सस वगैरे याच्यावर मेन्सला डाटा यूज होईल, पण प्रिलिममध्ये त्याचा फारसा यूज दिसत नाही। पुढे जाऊन जर तुम्ही सिक्युरिटीमध्ये पाहाल, सिक्युरिटीचा पण सेम इश्यू आहे। सारखे कायदे असतील, हे क्रिटिसिझममध्ये मेन्सला येतात, हे प्रिलिमला येणारे कायदे नाही आहेत। हां, डिजिटल काही इनोव्हेशन असेल, डिजिटलमध्ये काही झालेलं असेल सिक्युरिटीमध्ये, तर त्याला विचारता येऊ शकतो। काही एक्सरसाइजेस आहेत, जर 2024चा पेपर तुम्ही पाहाल तर एक्सरसाइजेसवर सुद्धा UPSCने क्वेश्चन विचारलाय, जो याआधी नव्हता। काही मिसाईल्स असतात, मिसाईल सिस्टीम्स आहेत, इंडियाने काही डेव्हलप केलेल्या मिसाईल सिस्टीम असतील, न्यूक्लिअर अटॅक सिस्टीम असतील, तर यांच्यावर याआधी आलेले आहेत क्वेश्चन। तर त्या ओरिएंटेड जर पाहिलं तर हा आस्पेक्ट नक्कीच यावर्षी सुद्धा इम्पॉर्टंट राहील। काही ऑपरेशन्स आहेत, जसं की सागर मंथनमध्ये त्यांनी बोललेलं आहे,
तर अशा ऑपरेशन्सला सुद्धा तुम्हाला कव्हर करावं लागेल. एन्व्हायरमेंटच्या बाबतीत पण सेम, जे कॉपच्या वेगवेगळ्या बैठका आहेत, कॉपवर याआधी सुद्धा क्वेश्चन आलेला आहे, शिखर परिषदवर आलेला आहे, त्यामुळे ते कव्हर केलंच पाहिजे. कार्बन ट्रेडिंग काय आहे किंवा क्लायमेट चेंज, कार्बन याच्या रिलेटेड काही नवीन कन्सेप्ट आली आहे का, जसं की कार्बन ऑफशूट असेल, कार्बन क्रेडिट असेल किंवा आता नवीन आलेले काय असेल तर जसं की ग्रीन वॉशिंगवर क्वेश्चन विचारला होता UPSCने. असं काही नवीन इनोव्हेटिव्ह कन्सेप्ट आली आहे का एन्व्हायरमेंटच्या रिलेटेड, ही आणि ती पण क्लायमेट चेंजच्या आस्पेक्टने, तर ती एक महत्त्वाचा पार्ट इथे राहते. आता ग्लेशियल लेक आउटबस्ट हा मेन्सचा टॉपिक आहे. माहिती असणं अपेक्षित आहे तुम्हाला नक्कीच, पण त्याला प्रिलिम ओरिएंटेड करण्याला इतका गरजेचं नाही आहे. सिमिलरली इथे खाली तुम्ही जर पाहाल काही शॉर्ट न्यूज आहेत, त्याच्यामध्ये पण खूप साऱ्या छोट्या छोट्या न्यूज आहेत, त्या मात्र तुम्ही करू शकता. जर तुम्हाला वाटत असेल मध्ये आधी कुठे PYQ मध्ये कव्हर झाले आहे वगैरे, तर तिथे करता येऊ शकतं. सिमिलरली सोशल इश्यू हा ऑलमोस्ट 99% यातले जे फॅक्ट आहेत, त्यातली जी इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला मेन्सच्याच आस्पेक्टने आलेली असते. त्याच्यामुळे तिथे वेळ घालवू नका तुमच्या रीडिंगला. वर्क फ्रॉम होम असेल, हे मेन्सचा आस्पेक्ट आहे. वन नेशन वन सबस्क्रिप्शन मेन्सचा आस्पेक्ट आहे. त्याच्यानंतर ह्या छोट्या छोट्या स्कीम्स आहेत, युनेस्कोचे काही प्रोजेक्ट्स आहेत, हे सगळं सोशल इश्यूच्या रिलेटेड आस्पेक्ट हा मेन्सचा आस्पेक्ट आहे. खूप क्वचित आणि खूप स्पेसिफिक काही आहेत टॉपिक जे तिथे येतात प्रिलिमला, त्याच्यामुळे याच्याही नादाला नका लागू. सायन्स अँड टेकचं मला विचाराल तर सायन्स अँड टेकमध्ये खूप सारे नवीन इनोव्हेशन्स आहेत. RNA DNA रिलेटेड काही फॅक्ट्स आहेत, ते मात्र UPSC विचारत असते. 1 DNA 1 जिनोम किंवा ह्युमन जिनोम प्रोजेक्ट असेल, स्पेस टेक्नॉलॉजीच्या रिलेटेडचे काही फॅक्ट असतील तर तेही विचारले जातात, त्यामुळे तेही नक्कीच करा. उपग्रहांच्या बाबतीत पण काही युनिक इनोव्हेशन आहे किंवा युनिक काहीतरी नवीन बनवलेलं आहे, जसं की GSAT आहे वगैरे, याच्यावर येतात. पोलरायझेशनवर येतात, तर मग त्या बाबतीत थोडंसं सतर्क राहूनच अभ्यास करावा. कल्चरच्या बाबतीत सुद्धा मी सांगेल काही करायची गरज नाही. हा आस्पेक्ट प्रिलिम ओरिएंटेड फारसा वेटेज खात नाही, त्यामुळे त्याला न केलेलं परवडेल. इथिक्सच्या बाबतीत पण सिमिलर मी तेच सांगेल. इथिक्स पूर्ण मेन्स ओरिएंटेड आहे, प्रिलिममध्ये करू नका. स्कीम्सच्या बाबतीत पण जी खूप इम्पॉर्टंट स्कीम्स आहेत त्याचे क्रायटेरिया वगैरे पाहून घ्या, पण आता ह्या काय एवढ्या महत्त्वाच्या स्कीम नाही आहेत आणि जुन्या स्कीम आहेत, त्याच्यामुळे त्यांच्यावर क्वेश्चन प्रिलिममध्ये विचारायची शक्यताही फारशी नाही आहे. आता ह्या सगळ्या आस्पेक्टनं जर पाहिलं तर तुम्ही मंथली मॅगझिन प्रिलिमला वाचत असाल तर मग तुम्हाला खूप सारा कंटेंट याच्यातून मिनिमाइज करावं लागेल. आता हे कोणासाठी फायद्याचं आहे, ज्यांना मंथली रिडिंगची सवय आहे, त्यांच्या अभ्यासाच्या डेली शेड्यूलमध्ये मंथली मॅगझिनचा समावेश आहे. ते मेन्स आणि प्रिलिम या दोन्हीला सायमल्टेनियसली घेऊन करंट अफेअर करू शकतात. पण ज्यांनी PT 365 म्हणजे प्रिलिम 365 अशा प्रकारची मॅगझिन वाचायची सवय आहे पूर्ण वर्षाचं इयर बुक फॉर्मॅटमध्ये, तर त्यांनी या मंथली मॅगझिनला हातात घेऊ नका, कारण याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला स्किप कराव्या लागतील. जे नवीन विद्यार्थी आहेत आणि त्यांना मंथली करंट अफेअर त्यांच्या रिडिंगमध्ये ठेवायचं आहे, ते मात्र अशा करंट अफेअरच्या बुक्सचा यूज करू शकतात, ज्याच्यामध्ये 2 सेपरेट पार्ट करू शकतात. जो काही पार्ट असेल तो पूर्णपणे हा मेन्स ओरिएंटेड असेल आणि काही पार्ट असेल की ज्याला ते पूर्णपणे प्रिलिम ओरिएंटेड पाहून सुद्धा करू शकतात. आता ह्या दोघांना इंटिग्रेटेड वेने कसं नेता येईल याच्यावर तुमचं शेड्यूल, तुमचा मंथली इयरली मॅगझिन रीड करायचं का नाही हे निर्णय अवलंबून आहेत. त्यामुळे तुमचा योग्य निर्णय घ्या. आणि जे आत्ता 2025च्या प्रिलिमची तयारी करत असतील त्यांनी मंथली मॅगझिनपेक्षा मग इयरली 365 मॅगझिन्स यूज केलेले केव्हाही चांगले. सायमल्टेनियसली फक्त नॅशनल लेवलच्या मॅगझिनचाच यूज करावा तर असं काही नाही, तुम्ही MPSCचे पण बऱ्याच करंटचं मटेरियल यूज करू शकता, कारण बरेच क्वेश्चन्स त्यांनी 2024च्या प्रिलिमचे MPSCच्या करंट अफेअर थ्रू विचारले होते किंवा त्या थीममधनं विचारले होते. जसं की बुक्सच्या नावांवर क्वेश्चन होता, वाय भारत मॅटर्सवाला, किंवा इकडे याच्याबद्दल असेल कुठले जे आपले एक्सरसाइजेस आहेत, आर्म एक्सरसाइज आहेत त्याच्याबद्दलचा क्वेश्चन होता. सो मग हे असे काही छोटे छोटे क्वेश्चन्स आहेत जे MPSCमध्ये रेग्युलर आहेत. स्पोर्ट्सच्या रिलेटेड असेल, अवॉर्ड्सच्या रिलेटेड असेल, हे मात्र क्वेश्चन तिकडे UPSCमध्ये फारसे याआधी नव्हते. तर मग ते करंट अफेअर जर तुम्हाला करता आलं, वेळ असेल तुमच्याकडे, तर MPSCच्या करंट अफेअरचा पण तुम्हाला नक्कीच फायदा
होऊ शकतो. अदरवाईज मग तुम्हाला विजन IAS किंवा ओन्ली IASचं करंट अफेअर जे इयरली बुक फॉर्मॅटमध्ये येतं ते वाचलं सुद्धा फायद्याचं नक्कीच राहील. धन्यवाद.